खानदेश म्हटला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आलेत आणि त्यातलाच एक अगदी प्रसिद्ध प्रकार म्हणजे बिबडे। तर आज आपण बघणार आहोत 100 बिबडे प्रमाणातील घाट्याची रेसिपी। अगदी अचूक रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि यामध्ये आपण सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित घाटा कसा शिजवायचा, अगदी चीक काढण्यापासून तर सर्व गोष्टी आपण आज इथे शिकणार आहोत। हे जे प्रमाण आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे बिबडे आहेत हे बिबडे पहा किती छान सरळ आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। तर हे बिबडे सरळचे सरळ राहण्यासाठी तुम्हाला कोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहे, घाटा हा कच्चा राहू नये त्यासाठी काय करायचं आहे, घाटा पूर्णपणे शिजला हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला कोणती ट्रिक वापरायची आहे, सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो पण व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी अचूकप्रमाणे सांगितलेल्या आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। चला तर मग बघूया 100 बिबडे प्रमाणातील घाट्याची रेसिपी। तर नमस्कार, करुणास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत बिबडे आणि अगदी पांढरे शुभ्र भाजून तयार होणार आहेत। तर 100 बिबडे प्रमाणातील ही घाट्याची रेसिपी आज तुमच्यासाठी। इथे त्यासाठी मी हा 1 किलो गहू घेतलेला आहे, लोकवन गहू आहे, तुम्हाला हाच लोकवन गहू वापरायचा आहे आणि याला तुम्हाला 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। लक्षात ठेवायचं आहे की रोज तुम्हाला यातील पाणी जे आहे ते चेंज करायचं आहे, जेणेकरून ते पाणी बदलल्यानंतर आपले जे बिबडे आहेत ते अगदीच आंबट होणार नाही। तर काळजी घ्यायची आहे की रोज तुम्हाला यातील पाणी जे आहे ते बदलवायचे आहे। 3 दिवसासाठी हे जे गहू आहे आपण भिजत घालणार आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे ज्वारी। तर 1 किलो 750 ग्रॅम इथे आपल्याला ज्वारी घ्यायची आहे, ती सुद्धा आपल्याला 3 दिवस इथे भिजत घालायची आहे आणि ज्वारी आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची घेऊ शकता। सोबतच आपल्याला 250 ग्रॅम तांदूळ घ्यायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला 3 दिवसासाठी भिजत घालायचा आहे। आता 3 दिवसानंतर आपण या सगळ्यांना वाटून घेणार आहोत। तर तुम्ही गहू बघू शकता किती छान प्रकारे हा जो गहू आहे हा टमटम फुगून तयार झालेला आहे। याचा अर्थ आहे की याची चीक बाहेर निघण्यासाठी हा जो गहू आहे हा तयार आहे। चला तर आपण याला आता वाटून घेऊया। आता वाटण्यासाठी मी इथे घरीच मिक्सरचा वापर करणार आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बाहेर चक्कीवरून सुद्धा हे जे गहू आहे ते दळून आणू शकता। आता टिप नंबर 1, जेव्हाही तुम्ही हे गहू वाटत आहे तेव्हा वाटताना तुम्ही तुमच्या हाताला थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे तेल लावल्यानंतर तुम्ही जेव्हा याचा जो चीक आहे तो तेव्हा काढणार त्यावेळेला तुमच्या हाताला तो चिटकणार नाही। आणि अशा प्रकारे मी मिक्सर मधून याला बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता असं जाडं भरडं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे, अगदी बारीक करायचं नाही, जेणेकरून आपल्याला चीक गाळायला सोपं जाईल। अशा प्रकारे मी सगळे जे गहू आहे ते वाटून घेतलेले आहे। आता आपल्याला याला गाळून घ्यायचे आहे। गाळण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्हाला घालावं लागेल। गाळण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यावर आपली रेग्युलर जी घरात स्टीलची चाळणी असते ती घेतलेली आहे। त्यावर आपलं जे वाटलेलं मिश्रण आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि छान प्रकारे याला पिळून घ्यायचं आहे। आता हे जी प्रोसेस आहे ही आपली फर्स्ट स्टेप आहे। हे यानंतरही सुद्धा आपल्याला दुसऱ्यांदा याला चाळावं लागेल। ते का? कारण की आपण जे चीक काढलेलं आहे त्यातील थोडं जाडं भरडं तिच्यामध्ये जे गव्हाचे जे साला आहेत ते गेलेले आहे, त्यामुळे आपल्याला बारीक एका कपड्याने किंवा चाळणीने आपल्याला हे चाळणं गरजेचं आहे। त्यानंतर हा जो सोथा आहे हा तुम्ही याला फेकून द्यावा लागेल। जो गाळलेला जो चीक आहे त्याला पुन्हा एकदा बारीक एका चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गव्हाचे सालं राहणार नाही। तुम्ही बघू शकता हे गाळल्यानंतर सुद्धा यामध्ये भरपूर असे गव्हाचे सालं यामध्ये तुम्हाला दिसतील। तर याच्यासाठी आपल्याला 2 वेळा या चाळण्याची गरज आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापडाने गाळू शकता। आता चीक आपला रेडी आहे, तुम्ही बघू शकता किती छान आहे। आता याला आपल्याला रात्रभर असंच बाजूला राहू द्यायचं आहे। त्यानंतर ज्वारी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे वाटून घ्यायची आहे। तर ज्वारी वाटत असताना तुम्ही ढोकळ्याचं कसं दळता डाळ आणि तांदूळ त्याचप्रमाणे तुम्हाला ज्वारी ही आहे ती वाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता ज्वारी मी अगदी बारीक पिठूळ वाटलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर ती ज्वारी सुद्धा तुम्ही गाळून घेऊ शकता। आता ज्या दिवशी आपल्याला घाटा करायचा आहे त्या दिवशी आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी काही मसाले आहेत, इथे 15 ते 20 मी पिवळ्या मिरच्या घेतलेल्या आहे। या घरीच आपल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या पिवळ्या पडलेल्या असतात त्या आहेत। 2 चमचे तुम्हाला धने पावडर घ्यायची आहे, 6 मोठे चमचे तुम्हाला मीठ घ्यायचं आहे, 2 मोठे चमचे शेव
2 मोठे चमचे जिरे आणि 3 मोठे चमचे तीळ, सोबतच 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. लसूणच्या पाकळ्या आणि मिरच्या तुम्हाला चांगल्या प्रकारे भरड याची मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे. घेताना तुम्हाला पिवळ्या मिरच्याच घ्यायच्या आहे. जर तुमच्याकडे मिरच्या अवेलेबल नसतील तर मार्केटमध्ये इझिली ह्या मिरच्या अवेलेबल असतात. आणि असं प्रकारे आपल्याला हे जे मसाले यांची तयारी आपल्याला करून घ्यायची आहे. ज्या दिवशी घाटा करायचा आहे त्याच दिवशी सकाळी तुम्हाला हे जे भिजवलेले तांदूळ आहे हे तांदूळ तुम्हाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे तुम्ही इडलीसाठी तांदूळ वाटता त्याच प्रकारे तुम्हाला हे जे तांदूळ आहे हे बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की ज्या दिवशी तुम्हाला घाटा करायचा आहे त्याच दिवशी तुम्हाला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. आता घाटा करण्याच्या दिवशी सकाळी 6 वाजता जी मी तुम्हाला ही जी गोष्ट आहे ती दाखवत आहे, तर ही जी ज्वारी आहे जी आपण आदल्या दिवशी वाटून ठेवलेली होती त्यावर आलेलं जे वरती जी पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला खालचा जो छान चीक आहे तोच मिळेल. गव्हावरचं सुद्धा पाणी आपल्याला त्याच प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि जो उरलेला चीक आहे त्याच्या आपल्याला गाठी मोडून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपण जे ज्वारी गहू आणि हा जो चीक आहे म्हणजे गव्हाचा चीक, ज्वारी आणि तांदूळ हे एकत्र करताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी गुठळ्या राहणार नाही. तर अशा प्रकारे सगळा जो चीक आहे याच्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे की हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी घाटा करायचा आहे त्या दिवशी सकाळीच ही प्रोसेस करायची आहे. इतकं घट्ट द्रावण तुम्हाला ठेवायचं नाहीये. या बकेटमध्ये मी पूर्ण बकेट भरून इथे पाणी करणार आहे, म्हणजे आपल्याला लिक्विड करायचं आहे, जेणेकरून घाटा वरताना गुठळ्या होणार नाही. म्हणून आता हे आपलं अर्ध बकेटभर मिश्रण झालेलं आहे. यामध्ये मी आणखी अर्धी बकेट पाणी घालून पूर्ण बकेटभर हे मिश्रण मी तयार करणार आहे, जेणेकरून याची जी कन्सिस्टन्सी आहे ती लिक्विडी होईल. याला छान प्रकारे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गाठी असता कामा नये. इथे मी 1.5 बकेट पाणी ज्या बकेटीमध्ये मी मिश्रण तयार केलंय त्या बकेटीने 1.5 बकेट पाणी मी यामध्ये घेतलेलं आहे आणि गरम करायला ठेवलेलं आहे. आता अंधण जे आहे ते अंधण पूर्ण गरम उकळतं पाणी झाल्याशिवाय आपल्याला यामध्ये काहीही घालायचं नाही आहे. तर यामध्ये मी 1.5 बकेट पाणी घातलेलं होतं, त्यातलंही मी 2 लिटर पाणी काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ तुम्हाला घालायचं आहे. सुरुवातीला मीठ तुम्ही थोडं कमी घाला, नंतर घाटा भरल्यानंतर तुम्हाला टेस्ट करायचा आहे की कमी झालं असेल तर तुम्ही टाकू शकता. घालायची आहे तीळ, तर तीळ सुरुवातीला घातली तरी चालते. त्यानंतर आपल्याला घालायची आहे धणे पावडर आणि यानंतर आपल्याला घालायचं आहे आपण जी भरड केलेली आहे मिरचीची ते. तर यामध्ये मी 2.5 चमचे किंवा 2.25 चमचे मी घालत आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण जे लिक्विड मिक्सचर केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. अगदी एकाच वेळेस तुम्हाला टाकायचं नाही आहे, हळूहळू टाकायचं आहे. ही प्रोसेस करत असताना तुम्हाला एक जण किमान मदतीला तरी हवा. एकट्याने करण्याचं हे काम नाही, कारण आपण 100 प्रमाणातील बिबडे करत आहोत, त्यामुळे इथे आपल्याला 2 व्यक्ती लागणार आहेत आपल्याला घाटा भरायला. तर अशा प्रकारे मी हे जे मिक्सचर आहे हे मिश्रण आहे हे पातेल्यामध्ये सोडत आहे आणि माझी आई जी आहे ती हा घाटा हलवत आहे. त्यानंतर बकेटीमध्ये अजून थोडं पाणी घेऊन मी यामध्ये टाकणार आहे आणि घाटा तुम्ही बघू शकता किती एकसर झालेला आहे, बिलकुलही गुठळी झालेली नाहीये. अजूनही तुम्हाला एक ट्रिक मी सांगत आहे की जर घाट्यामध्ये गुठळी होऊ द्यायची नसेल तर तुम्ही जे तांदूळ वाटलेले आहेत ते गहू आणि ज्वारीमध्ये मिक्स न करताना नंतर तुम्ही जेव्हा घाटा वरल्यानंतर तुम्ही यामध्ये सोडा, म्हणजे कोणत्याही प्रकारचे यामध्ये गाठी होणार नाही. जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये घाटा करत असाल तर हा माझा अनुभव आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर घाट्याला आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि घाटा वरल्यानंतर किमान तुम्हाला 5 वेळा तरी झाकण ठेवून 10-10 मिनिटाने याला मिक्स करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. आता घाट्यावरती एक प्रकारे अशी साय येत असते, ती साय जी आहे ती तुम्हाला मोडत राहायची आहे म्हणजे तुम्हाला 10-10 मिनिटाने घाट्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या जाळमुळे आपला जो घाटा आहे तो खाली लागणार नाही. आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला आजचा जो घाटा आहे तो शिकवत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जिरं आणि शोप.
आता ह्या 2 गोष्टी आपल्याला नंतर का घालायच्या आहेत, तर जर तुम्ही आधीच यामध्ये जिरं घातलं तर घाटा जो आहे तो जिऱ्याच्या रंगामुळे पिवळा बनण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपलं जे बिबळं आहे ते पिवळसर रंगाचं दिसतं भाजल्यानंतर. म्हणून जिरं जे आहे तुम्हाला शेवटी घालायचं आहे, जेणेकरून बिबडं भाजल्यानंतर पांढरं राहील. आता ही दुसरी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ लांब होत असल्यामुळे मी तुम्हाला 2 किंवा 3 वेळेलाच याला झाकण ठेवून दाखवलेलं आहे, पण मी किमान 5 वेळेला तरी याला हलवलेलं आहे. आणि घाटा शिजवायला मला तब्बल मी 6:30 वाजता हा घाटा शिजायला ठेवला होता. 6:30 वाजेपासून मला 8:15 वाजेपर्यंत मी हा जो घाटा आहे तो शिजवलेला आहे. चुलीवर शिजवलेला आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भट्ट्यावर शिजवू शकता. आता परफेक्ट घाटा झाला हे कसं समजायचं, तर या घाट्यावर छान प्रकारे अशी साय येते आणि चमक येते, तेव्हा समजायचं की घाटा छान प्रकारे शिजला. आता शिजल्यानंतर इथे आपल्याला एक पोळपाट घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही पॅन्ट पीसचा एक कोणताही कापड घेऊ शकता किंवा जाड कॉटनचा तुम्ही कापड इथे घेऊ शकता. त्याला तुम्हाला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. थोडासा घाटा तुम्ही लावू शकता, जेणेकरून आपण जे बिबडं थापू ते चिटकणार नाही. आता तुम्हाला हवं असेल त्या आकाराचं तुम्ही चमच्यामध्ये घाटा घ्यायचा आहे. हाताला थोडं पाणी लावून लावून तुम्हाला अशा प्रकारे ते जे बिबळं आहे ते पसरवून घ्यायचं आहे. पाणी लावण्याचं कारण असं की घाटा गरम असतो म्हणून आपल्याला त्याला पाणी लावावं लागते. पळीने हे पसरवता येत नाही कारण घाटा घट्ट असतो. आता इथे तुम्हाला एक कॉटनचं धोतर लागणार आहे. अर्थातच नवीन धोतर घ्यायचं आहे आणि त्याला ओलं करून तुम्हाला अशा प्रकारे खाटांवरती किंवा बाजांवरती, पलंगावरती, खाली गच्चीवरती तुम्हाला असं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण थापलेलं जे बिबळं आहे ते उलट त्या धोत्रावरती टाकून तुम्हाला अशा प्रकारे बिबळे काढून घ्यायचे आहे. मी आणखी एक तुम्हाला टाकून दाखवते. अशा प्रकारे तुम्हाला हे जे बिबळं आहे हे टाकून घ्यायचं आहे. झाल्यानंतर सगळे जे बिबळे आहे तुम्हाला किमान 2 वाजेपर्यंत तरी याला वाढू द्यायचं आहे. 2 वाजल्यानंतर तुम्हाला याला छान प्रकारे असे परतून घ्यायचे आहे. 2 तासानंतर 2 तासाच्या गॅप नंतर तुम्हाला काय करायचं आहे, वाढल्यानंतर म्हणजे मी 4 वाजताची वेळ तुम्हाला दाखवते आहे. 4 वाजता तुम्हाला अशा प्रकारे पाणी शिंपडून 10 मिनिट याला मुरू ठेवायचं आहे. मुरू घातल्यानंतर हे जे बिबळे आहे छान प्रकारे सरसर निघतात. तुम्ही बघू शकता मी 10 मिनिटं याला मुरू दिलं, त्यानंतर बिबळे जे आहे ते अगदी छान एकदम सरसर निघून आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी केलेले हे जे बिबळे आहे यातलं एकही बिबळं फाटलेलं नाही, तुटलेलं नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या चिरा गेलेला नाही. तुम्ही पूर्ण हे जे व्हिडिओ आहे हा अशाच प्रकारे फॉलो करा. तुमची बिबड्याची जी रेसिपी आहे ती कधीच बिघडणार नाही. अशा प्रकारे बिबडे काढल्यानंतर तुम्हाला ओल्या कपड्यामध्ये याच्या गड्ड्या अशा झाकून ठेवायचे आहे किमान अर्धा तास तरी. अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर तुम्हाला थोडंसं ऊन कमी झालं की हे जे बिबडे आहे हे पुन्हा काय करायचं आहे, अशा प्रकारे एखाद्याच धोत्रावरती पाणी पिळून तुम्हाला असे वाळत घालून घ्यायचे आहे आणि झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून ते कोपडे होणार नाही. झाकून ठेवून तुम्ही तिच्यावर त्या धोत्रावरती वजन ठेवू शकता. त्यानंतर हलकेच कोरडे झालेले असल्यास तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या गड्ड्या बांधून ठेवायच्या आहेत. जर तुम्हाला गड्ड्या बांधायच्या नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, एकावर एक हे बिबडे ठेवून त्याला झाकून ठेवायचं आहे. त्याच्यावर वजनदार असा पाट किंवा पोळपाट असं तुम्हाला त्याच्यावर ठेवायचं आहे, जेणेकरून बिबडं जे आहे ते अशा प्रकारे सरळच राहील. आता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारच्याच एकदम ट्रेडिशनल आणि पारंपरिक रेसिपीसाठी करुणास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.